करण्यासाठी आलेलो नाही, फक्त इथून चाललो होतो म्हणून चांगला महल दिसला म्हणून पाहतो. गोसावी म्हणे पुनश्च एकदा विचार याचा करा. गोसावी म्हणे पुनश्च एकदा विचार याचा करा. ना तरी सत्वने करा, ना तरी सत्वने करा. सत्व पाहिया ज्ञान कळते, सत्वशील हे व्रत भक्तीची फार कठीण वाट. भक्तीची फार कठीण वाट. श्रीयाळ चांदुणा नम्रपणे बोलती, सांगावी इच्छा काय ती आम्हा प्रती. ऐशा वचनाते करुणी सत्वराती. दास म्हणे गो सावी बोलला, नृपास इच्छेसी भोज्य दे नरमंसावादी. भोज्य दे नरमंसावादी. भोज्य दे नरमंसावादी. तुझी जर फारच इच्छा असेल मला नाही द्यायची तर मला नरमांस मागितलं. आणि शिया आणि चांगुणा दोघ जण थोडा वेळ का होणार पण चिंतेत पडले. मागून मागून काय मागितलं म्हणजे मनात त्यांचा विचार आला, चिरोटे मागतील, बुंदीचे लाडू मागेल, आहे की नाही. आपण असलो त्या जागी तर हेच म्हटलं असतं, किंवा गुलाबजाम मागितले असते, फार फार तर श्रीखंड मागितलं असतं, आहे की. पण हे नरमांस हे काय मागितलं. आणि नरमांस दे म्हणे. नाही, आता तू तर मला बोलायला लावलं, आता जर का माझी इच्छा पूर्ण केली नाही तर तुझं सत्व मी घेऊन जाईल. आता प्रश्न आला की दोघं जण चिंतेत पडले आणि थोडासा विचार करणारच तेवढ्या गोसावे नरमांस मागून नृपती चिंतेमध्ये टाकीला. म्हणे आणशील तस्कर जर तू, तोही नको रे मला. देऊनी बोल नरास आणसी तो ना स्वीकारेल मी. आईसे नरमांस भक्षण्यास मज दे सात्विक जे भू. आता नरमांस त्याच्यात सात्विक बोला, आता कायच म्हणावं. आता हा राजा होता, त्याच्या मनात सहज शंका येणार. राजाच्या तुरुंगामध्ये काय कमी कैदी असतील, त्याला म्हटलं ना जाऊन एखाद्याला घेऊन ये, म्हणून त्याला आधीच सांगितलं तो तस्कर जर तू तुझ्या तुरुंगात टाकलेला आणला तर तो मला चालणार नाही. किंवा एखाद्याला तू जर पैसे दिले आणि म्हटलं किंवा तुला बळी जायचा, जसे होत हे शक्य आहे, आपण पाहिले मानवी बॉम्ब पैशासाठी करतात, तसं होऊ शकतं, पण तेही चालणार. मग कोणी असं नरमांस दे की जे सात्विक आहे. आता सात्विक मांसाची कुठे संगत तरी जमते का. पण ते आता त्या गोसावीने मागितलं, ते तर द्यावंच लागणार, नाही तर त्यांनी सत्वने तो सांगितलं. मग हे दोघं जण नम्रपणे समोर गेले, हात जोडले, म्हणे काही हरकत नाही, म्हणे आपण जसं म्हणाल तसंच होईल. शिया म्हणाला की बुवा मी माझं मांस द्यायला तयार आहे. गोसावी म्हणाले नाही, तुझं नको. मग चांगुणा म्हणाली बरं मी माझं देते. म्हणे नाही, तुझंही नको, कारण तुम्ही एवढं अन्नव्रत चालवता, अन्नसत्र चालवता, त्यामुळे इथे जे जेवढेही काही तुमचे अन्नसत्राचा लाभ घेणारे लाभार्थी आहे यांचे तुम्ही माता पिता आहात. त्यामुळे मी तुमचं मांस नाही. मग याला उपाय काय? आता हा गोसावी
तेवढ्या वेळात काय झालं की यांचा 5 वर्षाचा मुलगा चिलया नावाचा आपला प्रासादामध्ये खेळत होता आणि या गोसाव्याचं लक्ष सहज त्याच्याकडे गेलं. याला शंका आली की हा मुलगा यांचाच आत खेळतोय आणि राजमिंड रूपा म्हणजे यांचाच मुलगा आहे. गोसावी म्हणाला याला उपाय आहे म्हणे, पण जाऊ दे. आता असं आहे, सत्व जातं म्हटलं, उपाय आहे म्हटल्यानंतर सहज विचारून पाहता सांगायचं नाही नाही म्हणे सांग. गोसावी नृपासी वदला दे भक्षण्यास त्वदीय कुमाराला. गोसावी नृपासी वदला दे भक्षण्यास त्वदीय कुमाराला. या विण नसे त्रिभुवनी उपाय तव सत्व राखण्याला. सांगताना तर सांगितलं महाराज, त्या गोसाव्याने हसत हसत सांगितलं, पण त्या आई वडिलांच्या काळजाला काय इजा झाली असेल हे शब्दात काही सांगता येणार. एखाद्या आईला असं म्हणावं काळाने येऊन की तुझा मुलगा मला दे, मी नेतो, त्या आईची अवस्था काय होती. आणि तो गोसावी हसत हसत म्हणतोय की याला एक उपाय आहे, आणि तो म्हणजे तुझं जर हे 5 वर्षाचं चिमुरडं याचं जर नरमांस तू मला दिलं तर हे बिलकुल मला जसं पाहिजे तसं सात्विक नरमांस मिळेल. आईसे बोलून चांगुणा आणि शिया या दोघांनी एक काही क्षण थोडासा विचार विनिमय केला. ठीक आहे, आपलं सत्व महत्वाचं आहे. आईसे बोलून चांगुणा तयार झाली तत्वता. लाडक्या बाळ चिलया गोसाव्या ते देण्याला. तो बाळ खेळतोय तिथे आणि आईने आवाज दिला, बाळ चिलया इकडे ये म्हणे, हा की तुझ्यासाठी तिष्ठला आहे, ये इकडे. आणि बाळ सुद्धा धावत आलं. बाळा धावत आलं, आईने घेतलं आणि त्या गोसाव्याच्या समोर त्या चिलयाला समोर केलं. बाळास दिधले गोसाव्या समोर तो क्रोधे कैसा खदिरांगार. वृक व्याघ्र रिस तुझ वाटलो का. पुत्राचे पिशीत तव भक्षणारा. हिने चिलयाला असं समोर केलं आणि गोसाव्याला सांगितलं की हे घ्या महाराज, हे घ्या महाराज म्हणाला. आणि महाराज म्हणजे त्या गोसाव्याने चिडाला एकत्र झाले. इतका काय चिडला तो म्हणाला की तुला मी काय हिंस्र पशु वाटलो की तुझ्या मुलाचं मांस तसंच खाईल म्हणून. नाही, हे मांस तू पचवून मला खायला घालायचं आहे. काय अवस्था झाली असेल. म्हणजे त्या यांनी जसं सांगितलं तर तिची अवस्था अशी झाली. गोसाव्याच्या शब्दबाणाने जीवा भरे धडकी. पडावी जैसी यमाची उडी. पडावी जैसी यमाची उडी. पडावी जैसी यमाची उडी. अधिक हा येऊन आला धरा. म्हणे देवी मजसी नरमांस भक्षण्या.
ज्ञान कळते सत्वशीलते व्रत भक्तीची फार कठीण वाट भक्तीची फार कठीण वाट भक्तीची फार कठीण वाट. आणि त्या गोसाव्याने असं म्हटल्याबरोबर जशी काही यमानी उडी मारावी आणि जीव नेतो म्हणावं अशी अवस्था त्या आईची झाली. हृदयाची चिलयास धरता तो बोललाई सेवदनी हा देह शिवार्पण हा देह शिवार्पण येईन पुढती उदरी तुझ्या दे जननी. आईने त्या चिलयाला हृदयाशी धरलं. कारण कशासाठी? तर त्याला उचलून पाकगृहामध्ये न्यायचं होतं, त्याचा वध करण्यासाठी. त्याला नुसतं हृदयाशी धरलं आणि आईने ते हृदयाशी धरलं हे त्या चिलयाला समजलं. आणि तो म्हणतो, आई काळजी करू नको, हा देह तर मी शिवाला अर्पण केलेला आहे, पण काही तू काळजी करू नको, पुन्हा पुढचा जन्म मी तुझ्याच उदरी जन्म घेईन, तू काही काळजी करू. सारून दूर माया जाळे. आता ही पाकगृहात घेऊन गेली आणि आपल्या मनावर दगड ठेवला महाराज. सारून दूर माया जाळे केले वज्राहुनी मना कठीण पिशित पचविचिल याचे पिशित पचविचिल याचे काढून या क्षीर छेदून. आईने काय केलं? पाकगृहात गेली आणि बाळाचं शीर कापलं आणि शीर बाजूला ठेवलं आणि म्हणाली, बाळा, हा गोसावी एकदा अन्नभक्षण करून घराच्या बाहेर गेला की मी माझा देह त्याग करीन, पण तोवर का होईना फक्त तुझं शीर या शिराकडे पाहूनच तू असल्याचा आनंद घे. आणि तिने ते पिशीत पूर्ण पचवलं आणि गोसाव्याला, बाहेर जो गोसावी बसलेला होता त्या गोसाव्याला ती म्हणाली की गोसावी बाबा, भोजन तयार आहे. आता हा गोसावी तपस्वी होता, त्याला ते कळलं की जे शीर आहे ते ही बाजूला काढून ठेवलेलं आहे. सर्व गात्रा माझी, तो चिडला. काय म्हणतो तिला? सर्व गात्रा माझी शिरासे प्रधान सर्व गात्रा माझी शिर असे प्रधान तेची ठेवी वंचून आणि कमणसी करावे भोजन. वा 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 वा. सर्व गात्रांमध्ये शीर हे प्रधान आहे आणि तो प्रधान भाग जो आहे हाच काढून ठेवला आणि मला म्हणते की भोजनाला तुला. तो राग भरला आणि निघायला लागला. ऐसे बोलून गोसावी रागे मनी भरोनी शियाव चांगला दोघेही पाय धरती प्रयास. तो म्हणाला, जमणार नाही, मी चाललो म्हटल्याबरोबर शियाळ आणि चांगला दोघांनी पण जाऊन तिचे पाय धरले आणि म्हणे, महाराज इलाजच नव्हता, मुलगा तर गेलेला होता. आणि गोसावी आलेला अतिथही विनमुख चालला म्हणजे सत्व जाणार. पाय धरले आणि त्याला सांगितलं की आम्ही मुद्दाम नाही केलं म्हणे, आम्हाला माहीतच नाही. मला असं वाटलं की बाळाचं शीर जे आहे ते पाहून जितक्या वेळ का होईना पण तितक्या वेळ आनंद घेता येईल बाळाचा, म्हणून मी ते शीर ठेवलं. आम्ही चुकलो म्हणून. गोसावी म्हणे, ठीक आहे, तो ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी उखळ होतो. त्यांनी सांगितलं की जा म्हणे, ते शीर जिथे ठेवलं आहे ते शीर घेऊन या. शीर घेऊन यायला सांगितलं आणि त्याचं कांडण उखळामध्ये करायला सांगितलं. या उखळात ते शीर
ठेवायचं आणि त्याला वरून काढायचं. पण अट काय, तर जर का थोडस जरी मनाला दुःख झालं तर मी निघून जाईल. ते जमणार नाही. आता समोरच गोसावी इथे बसलेला आणि इथे उखळ म्हणे शिरते शीघ्र घेऊन यावे, कांडण तयाचे उखळा करावे, आले जरी दुःखाशुलोचनास, जाईन त्यजुनी तव भोजनास. ते भोजन मी स्वीकारणार नाही, तसाच निघून जाईल असं सांगितलं महाराज. काय करणार? आई ते शीर घेऊन आली, तिने उखाट ठेवलं आणि ते काढणार. पुन्हा गोसावी काय म्हणाला? गोसावी बोलला परम मंगळ, गीत गायन सुश्राव्य कर, खंतन धरी तीळ भर मनासी बाळाची. आता ते एक तर मुलग त्या उखाट ठेवून कांडायला तर सांगितलं आणि वरून अजून सांगितलं की एकदम छान आनंदाचं असं गीत गायन करणं. पण लक्षात एक ठेव की गीत म्हणत असताना थोडीशी जरी खंत बाळाच्या मरणाची झाली तर मी तुझं अन्न स्वीकारणार नाही. धमकी. ठीक आहे. कांडन करीते निज सत्वाच्या उखळी, कांडन करीते धैर्याची मुसळ करून बाळाचे शिर कांडिते, कांडन करीते आईपणाची ख्याती जगताला सांगते, खंडन करीते. ती गाणं म्हणायला लागली महाराज आणि कांते अशी कांडुनी जाहले शिर पचवणी गोसाव्यासी रांधते, खंडन करीते. आणि कांडण झालं आणि ते शिर कांडून पचवलं आणि गोसाव्याला सांगितलं की महाराज आपण जसं म्हणताय त्या पद्धतीने हे काढलं आणि आता मी पचवायला घेतलं. तेवढ्यात तो गोसावी काय म्हणतो? तो असं म्हणतोय की लवकर आणतो. म्हणजे पहा कसा आहे की तो गोसावी त्याच्या चेहऱ्यावर एवढूसही दुःख नाही. हिने याच्या बाळाला त्याला पचवण्या म्हणजे त्याला मांस देण्यासाठी बाळाला मारलं आणि कांडण केलं आणि ते मांस पचवून तिच्या मनाची अवस्था काय असेल. पण हा गोसावी मस्त बसून हसतोय आणि हसत म्हणतोय की खूप भूक लागली, असं वाटतंय की केव्हा एकदा मी ते मांस खातो. नाही का चीड येणार कोणी असो, साहजिक आहे की नाही. आणि तो कसा म्हणतोय. एवढं सगळं झालं आणि तिने ते शीर पचवलं आणि गोसाव्याला म्हणाली की भोजन तयार आहे, मी आपलं पानं घेते, चला. हा गोसावी उठला आणि म्हणाला माझ्यासोबत यजमान कोण आहे पंक्तीला. मला किती प्रश्न. यजमान कोण आहे म्हटल्याबरोबर चांगुणा म्हणाले की महाराज यजमान कोणी नाही म्हणे, आपणच आहात. नाही म्हणे यजमान असल्याशिवाय तुम्ही भोजन नाही करणार. आणि शियाळ तिथे होता. हा काही हरकत नाही, शियाळ आहे म्हणजे राजा आहे म्हणे, हा यजमान चालेल म्हणा. शियाळाला जसं म्हटल्याबरोबर त्याला तर उभं झाली की आपल्या मुलाचं मांस खायचं म्हटल्यानंतर त्याला उभं झाली. पण चांगुणा त्याला समजावून सांगते. चांगुणा म्हणते आहे अहो आपलं सत्व हे महत्वाचं आहे. बाळाचं गेलं, मी ज्याला 9 महिने 9 दिवस माझ्या पोटात वाढवलं त्याचं मांस मी पचवू शकते
तर तुम्ही जो पोटातून आला त्याला पोटात टाकण्यासाठी का नकार देत आहे असं समजावून सांगितलं. आणि शिया तयार झाला. 2 पानं वाढली. त्या ठिकाणी गोसावी आणि त्याच्या बाजूला शिया बसली. आता हा गोसावी बुवा म्हणाला की यजमान नुसता एकटच सपत्नी नसतात. चांगुणाला सांगितलं आणि चांगुणा तू पण ये म्हणे जेवायला. चांगुणा आली धावत धावत. तिने पटकन ताट वाढून घेतलं आणि बसली की आपलं सत्व जे आहे